अंतिम सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। एक महत्त्वपूर्ण सामना, यातील विजयी संघ आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। या स्पर्धेच्या निमित्तानं मुजीब फरास जवार संघाचे एक महत्त्वाचे बॅटर ते इथे उपस्थित झालेत। मुजीब, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। मॅचला सुरुवात, पहिला बॉल, चांगला चेंडू आहे, खाली राहिलाय, फलंदाजाला बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव चेंडू, तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी योग्य टप्प्यावरनं चेंडूची हाताळणी ती आपल्याला पाहायला मिळते। रोशन जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एनकडे एक महत्त्वाचा बॅटर शुभम तो आहे, साथीने केतन तो आपल्याला पाहायला मिळते। शुभम आणि केतन यांची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे। यावेळेस मात्र इनसाइड आउट केले, बॉलला उंच हवेतनं खेळलाय, बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय, पहिल्या टप्प्यानंतर थांबवणं कठीण, बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये गॅप खेळलाय शुभम पाटीलच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरी बाउंड्री मैदानाच्या आतनं येत असताना 4। पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, मात्र योग्य कॉल तिथे शुभमचा। आज ही स्पर्धा जर आपण पाहिली सावली क्रिएशनच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित होत असताना पाहताय आणि आजचा दिवस सावली क्रिएशन करता महत्त्वाचा आहे, कारण आज 80,000 सबस्क्रायबर सावली क्रिएशनचे पूर्ण झालेत। त्याबद्दल सावली क्रिएशनच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा आहेत। पॉइंटच्या जवळपासनं अगदी दर्जेदार फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला। क्रिकेटचे काही सौंदर्यपूर्ण फटके असतात आणि त्यातलाच एक चांगला दर्जेदार फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला। बॉल सीमारेषा पार गेलाय, चौकारामध्ये परावर्तित झालाय। या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या 12-5, चेंडूचा खेळ झालाय। शेवटचा बॉल तो इनफिल्डच्या वरनं खेळला, डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, जस्ट शॉट, वन बाउन्स ओव्हर द रोफ, बॉल सीमारेषा पार, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर। धावफलकावर धावसंख्या विदाउट लॉस, पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम गुड्डू 11 वसुरी 16. शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द व डीकेबी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा यांच्या वतीने आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 माननीय सन्माननीय श्री डॉक्टर देवानंदजी थळे साहेब जिल्हा प्रमुख ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। ओव्हर नंबर 2, एक महत्त्वाचा खेळाडू टीम कुडूसकडनं सौरभ सवर गोलंदाजीच्या ट्रॅकवर। इथे मात्र चांगला फटका, पॉइंटच्या जवळपासनं कोणी नाही, तिथे क्षेत्ररक्षक वेगानं धावतोय, मात्र त्याचे प्रयत्न तुकडे पडतील, बॉल गेलाय सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय। इथे रन्स मिळतील 4। पहिल्या ओव्हरमध्ये शुभमनं चांगली बॅटिंग केली, या ओव्हरमध्ये केतनची बारी आहे आणि तो चांगल्या पद्धतीचा खेळ खेळतोय। ऑफस्टंपच्या बाहेर जागा होती, तिथे जागेचा योग्य त्यानं वापर केला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे खेळलाय। या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या वाढत असताना जाऊन पोहोचते 20-20 या आकड्यावर। पहिल्या चेंडूवर एक चौकाराचा फटका तो आपल्याला पाहायला मिळालाय। पुढचा बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे, तिथे विकेट कीपर होंडोला जरी गुंगारा दिला असला तरी फ्लाइंग स्लीप, माफ करा शॉर्ट फाईन लेग, कारण रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, शॉर्ट फाईन लेग होता, तिथे त्याची कामगिरी चांगली राहिली, त्यानं बॉलला स्टॉप केलं, एक निर्धाव चेंडू आलाय, पहिल्या बॉलवर बाउंड्री ती आलेली आपल्याला पाहायला मिळाली। सौरभ सवर एक कसलेला खेळाडू आहे, जरी अल्पावधीमध्ये त्यानं स्वतःचं नावलौकिक निर्माण केलं असलं तरी खूप चांगला अनुभव तो अल्पावधीमध्ये त्यानं मिळवलाय। तो सौरभ सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे। यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं खेळलाय, पुन्हा एकदा पॉइंट मध्ये कुणी नाहीये, बॉल चाललाय सीमारेषा पार, हा दुसरा चौकार या ओव्हरचा आपल्याला पाहायला मिळतोय, रन्स मिळतील 4।
फटके सध्या खेळले जात आहेत. चौकाराची आतिषबाजी आपण म्हणू शकतो. खूप कमी वेळात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं चित्र पाहायला मिळतंय. त्यावेळेस मात्र खोलडाप्याचा बॉल होता ज्याला अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल जी धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 25 धावा. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आलाय. 4 चेंडूनंतर 25 धावा धाफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. आज अर्षद मेमन होंडो जर आपण पाहिलं तर सर्व युवा खेळाडूंना घेऊन मैदानाच्या आतमध्ये आहे. साथीने योगेश चौधरी काका तो आपल्याला पाहायला मिळतो फ्लाइंग स्लीप मध्ये आहे. प्रदीर्घ कालकीर्द 50+ चा हा खेळाडू आहे. यावेळेस मात्र इनसाइड आउट केले बॉलला. पुन्हा एकदा तिथे कोणीच नाहीये. त्याचा फायदा घेतला गेलाय. बॉल गेलाय सीमा रेषा पार. आणखी एक दर्जेदार फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय बॉल 4. शुभम पाटील या डावात आतापर्यंत 5 बाउंड्रीज त्यानं खेळल्यात. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा. 5 बाउंड्रीज त्या विभागातनं गेल्यात पॉइंटच्या जवळपासनं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वळवलंय बॉलला. सीमारेषेचं दर्शन घडवलंय. आणखी एक चौकार तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. या डावातला शुभमनं वैयक्तिक खेळलेला 6वा चौकार आणि टोटल 8वा चौकार तो पाहायला मिळालाय. 8 बाउंड्रीच्या मदतीनं 2 ओव्हरचा खेळ तो समाप्ती अखेरीस धाफलकावर धावसंख्या 33. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा या राफलकावर आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगती पथावर येते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज निखिल ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचार्य केले गेले. बघूया निखिल तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. कारण 2 ओव्हरमध्ये चांगल्या रन्स धाफलकावर लागल्या गेल्यात. चांगला बॉल आहे तिथे. 1 रन करता प्रयत्न तो पाहायला मिळतोय. 1 रन गेली तर जाऊ दे मात्र अतिरिक्त रन्स नको असं तिथे संबोधलं होंडो यांनी आणि त्याला दुजोरा दिला. तिथे गोलंदाज निखिलनं फेकी ना करणं पसंत केलं. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते रीती 34 धावा. या ओव्हरमध्ये किती धावा इथे खर्च केल्या जात आहेत. कशा पद्धतीनं रोखलं जात आहे की शुभमकडनं आतिषबाजी केली जाते ते आपल्याला बघायचंय. यावेळेस मात्र खराब बॉल आणि त्याला योग्य ती पनिशमेंट. बॉलला उंच हवेतनं उडवून फेकून दिलंय. जर ISPL असताना तर इथे 9वा मिळाला असता. एवढ्या दूर या बॉलला फेकून दिलंय. सीमा रेषा पार षटकार. खेळ त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र आतल्या साईडच्या कडेला लागला. तिथे शॉर्ट फाईन लेग आहे. जोपर्यंत बॉलला स्टॉप केलं 1 रन तिथे कंप्लीट झाली. दुसरी करता प्रयत्न आणि त्यामध्ये इथे विकेट मिळते. 1च्या मदतीनं राफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकताना 41 धावा या राफलकावर लागल्या जात आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 41 लागल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास आलाय. तिथे केतननं आपली विकेट सॅक्रिफाईस केली आणि का करू नये. शुभम सारखा त्यांच्या टीमचा प्रमुख तारणहार जो मैदानाच्या आत तेच काम तिथे केलं फलंदाज केतननं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता विकास आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे गोलंदाज निखिल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पुण्याच्या एकदा क्षेत्ररक्षकाची कमी जाणवली. बॉल पॉइंट मधनं सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. हा जवळपास 6वा चौकार पॉइंटच्या क्षेत्रात आलाय. 4 हे त्यानंतर 44 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात.
यावेळेस मात्र जोरकस टाकण्याचा प्रयत्न आणि त्याला उडवलंय, फेकून दिलंय सरळ सीमारेषा पार. उत्तुंग गगनचुंबी हाय अँड हँडसम स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. षटकार, धावसंख्या 51 रन्स. बारा चेंडू आणि वैयक्तिक 41 धावसंख्येची इनिंग तिथे शुभमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे बॉलचा वेट करतोय आणि जोपर्यंत चेंडूला त्याने उचलून रिटर्न केलंय तिथे सुरक्षित 2 धावा आल्या. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकताना 53, विजया करता 54 धावसंख्येचं लक्ष. एक बलाढ्य टोटल धावफलकावर सेट केली आहे. या 54 धावसंख्येची ही बलाढ्य टोटल कशा पद्धतीने धावफलकावर जोडली जाईल या मॅचचं सरळ स्पष्ट एकच समीकरण आहे. अर्षद मेमन, होंडो आणि सौरभ सवर यांची बॅट चालली तर या धावा धावफलकावर लावल्या जातील. आणि कारण एक बलाढ्य टोटल आहे, खूप मोठी टोटल जी धावफलकावर उभी राहिली आहे, जी होंडोच्या बहरदार फलंदाजीनंच धावफलकावर लागण्याची शक्यता ती इथे प्रत्येकाला जाणवते. चला, गुड 11 वसुरी लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचंय आणि क्षेत्ररक्षण सजवून मॅचला आपल्याला सुरू करायचंय. मुजीब फराज आपल्या मुख्यमंचावर आहेत आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार तो आयोजकांच्या वतीने केला जातोय. आतिश जाधव यांच्या शुभस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. त्यांचा स्वागत सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. कॅमेरामन इथे हा सन्मान आणि सत्कार तो मुख्यमंचावरनं आपल्याला पाहायला मिळतोय. मुजीब फराज एक उत्तम दर्जाचे क्रिकेटर आहेत. जव्हार या टीम मधनं खेळताना आपण त्यांना सातत्यानं पाहतो आणि आज ते इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार तो इथे केला जातोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा सिक्सर किंग म्हणून स्वतःच्या कर्तृत्वानं ज्यानं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली तो अर्षद मेमन, होंडो स्ट्रायकर एन कडे उभा आहे. त्याच्या विरोधात पहिला बॉल इथे जर आपण पाहिलं तर डाव्या एसटीच्या बाहेर राहिला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला आणि अतिरिक्त धावसंख्येनं ती धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. तन्मय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. ज्याला चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतनं प्रदर्शित करावी लागेल. समोर होंडो तो त्याच्या विरोधामध्ये उभा आहे. पुढचा बॉल तन्मयचा.
यावेळचा बॉल तिथे सर्वांनाच गुंगारा देतोय, विकेटच्या मागे वेगानं जातोय आणि निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. 22चा इशारा आलाय. 4 धावसंख्येनं इथे धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 5 बॅटच्या कडेला लागून गेला होता बॉल. तिथे पंचांनी क्षमस्व दर्शवलंय. हा चौकार आहे. बॅटची कडा घेतली होती आणि तदनंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झाला होता. चौकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. धावसंख्या 5 या आकड्यावर. 1 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. होंडो स्ट्रायकर एनकडे, त्याच्या विरोधामध्ये तन्मय आणि होंडो मधला खेळ. यावेळेस मात्र उडवलंय होंडोनं, बॉलला फेकून दिलंय ओव्हर दी लॉंग ऑन. बॉल सीमा रेषा पार. षटकार. अर्षद होंडो यांचं हे गीत आपण ऐकताय आणि षटकार आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या राफलकावर 11 धावा आहेत तन्मय होंडोच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पाहिलाय, सोडून दिलाय. बाकीचं काम पंचाने पूर्ण केलंय. इशारा केलाय तिथे वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या जाऊन पुसते एकंदर 12 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतर 12 ही धावसंख्या राफलकावर आहे. होंडो जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय, तन्मय त्याच्या विरोधात. चांगली फलंदाजी आज होंडोच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. दमदार इनिंग त्यानं याआधी एक अर्धशतकीय इनिंग मैदानाच्या आतनं पेशकश केली आहे. तो होंडो यावेळेस स्ट्रायकर एनकडे उभा आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका, क्षेत्र खाली, वन बाउंस ओव्हर दी रोप. बॉल सीमा रेषा पार. स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामधनं खेळलेला हा दर्जेदार फटका. 4. झालाय आणि या 3 बॉल नंतर 16 धावा दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तन्मय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. होंडो अगदी चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमधनं साकार करत असताना, चांगले फटके मैदानाच्या आतनं खेळत असताना. बघूया होंडोकडनं कशा पद्धतीची बॅटिंग इथे साकारली जाईल येणाऱ्या बॉल्स मध्ये. 16 रन्स या राफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर राहिलाय. पंचाने वाईट म्हणून करार केले. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या पुढे सरकताना 17 या आकड्यावर. तन्मय थोड्याशा चुका करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. होंडोच्या विपक्षामध्ये तो गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय आणि तन्मय आणि होंडो मधली ही जुगलबंदी अगदीच मॅच मध्ये रंग भरत असताना आपल्याला पाहायला मिळते. तन्मय होंडो करता पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र हाही बॉल होंडोनं उडवलाय. उंची तर खूप गाठली आहे. लांबी क्षेत्ररक्षकाच्या हाता इतकी आणि फ्रंट ऑफ द स्क्वेअर एक दर्जेदार झेल तिथे संपन्न केलाय. होंडोला माघारी परतवलं. एक मोठी विकेट इथे तन्मयच्या हाताला लागली आहे. होंडो बाद. सुनील पाटील मिलिंद बागुल दादांचे मित्र खंबीर. धनेश साने दोस्ती यारी निभावतो एक नंबर. शिवकृपा पाहुनी पाडा दादा त्यांच्या साथीन. शिवकृपा पाहुनी पाडा दादा त्यांच्या साथीन. दर्पण पुढचे आमच्या मुख्य मंचावर आलेत. मॅचला एन्जॉय करतात. नाईट रायडर म्हणून ओळख आहे त्यांची नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये. नवी मुंबई शिरवणेच्या परिसरात
शिरवणे नेरूळ तिथला जो परिसर आहे LP पासनं ज्या परिसरात ते अगदी रात किडा जसा फिरतो तसे फिरत असतात. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा या राफलकावर आहेत. विकेटचं पतन ते आपल्याला झालेलं पाहायला मिळालंय. होंडोला माघारी परतावं लागलंय. नवीन बॅटर विनायक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. आल्या एक चांगला फटका विनायकच्या बॅटमधनं बॉलला लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन तिथे दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 18 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. प्रतिषटक 17-18 रन्स तुम्हाला दाफलकावर जोडायचे आहेत आणि 17-18 रन्स या पहिल्या ओव्हरमध्ये दाफलकावर आल्यात कारण होंडोनं चांगली बॅटिंग केली आहे. 5 चेंडूचा खेळ त्यानंतर 18 रन्स दाफलकावर आहेत. सौरभ सवर पहिल्यांदा स्ट्रायकर एनकडे बॅटिंग करण्याकरता आलाय आणि हा डाव आता त्याच्या खांद्यावर आहे. त्यानं चांगली बॅटिंग केली तर या डावात विजयापर्यंत त्याच्या टीमला तो घेऊन जाऊ शकतो. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं एक चांगला फटका सौरभ सवरच्या बॅटमधनं बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप सीमा रेषा पार. सौरभच्या बॅटमधनं इथे चौकार आलाय 4. दादा रॉयल नंबर 1 आहे टॉप लेवल हर्षद होंडो रॉयल नंबर 1 आहे टॉप लेवल हर्षद दादा रॉयल नंबर 1 आहे टॉप लेवल हर्षद होंडो रॉयल नंबर. बघा एरवी कुठे मॅच असताना की चेंडू आजूबाजूला गेला का तो लगेच गायब होतो. मात्र इथे कंपनीमध्ये जे प्रामाणिक वर्कर आहेत बॉल जेव्हाही कंपनीत येतो ना लगेच रिटर्न करतात. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 12 रन्स बनवायचे आहेत. 30 15च्या सरासरीनं 30 धावसंख्येची गरज येणार आहे 12 बॉल्स मध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याकरता विकास आलाय. त्याच्या समोर स्ट्रायकर एनकडे विनायक आहे. विनायक आणि विकास या दोघांमधला खेळ तो आपल्याला इथे बघायचा आहे. बघूया कशा पद्धतीने खेळ या दोघांमध्ये इथे साकार केला जाईल. चला गेम थोडंसं स्पीडअप करा. यानंतर आणखी एक मॅच आजच्या दिवसाची ती आपल्याला खेळवायची आहे. त्यामुळे जास्तीचा वेळ न घालवता ही मॅच कंटिन्यू ठेवा. 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. ची गरज आहे. 12 चेंडू यावेळेस मात्र हा बॉल तिथे विकेट किपर पुन्हा एकदा चुकी करतोय आणि त्या चुकीचं भुगतान करावं लागेल. 1 रन तिथे दाफलकावर जोडली जाते. या एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते एकंदर 23 या आकड्यावर. पहिला बॉल तो जर आपण पाहिला तर त्यावर एक सिंगल आली आहे. स्ट्रायकर एनकडे सौरभ सवर तो फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ सवरवर या मॅचची आता सर्वतोपरी जबाबदारी आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे योग्य तऱ्हेने खेळला आणि क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत फील्ड केलाय तिथे 1 रन जी दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 24 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झाला. या 2 चेंडू नंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 24 आहे. सिंगल आल्या. 2 बॉलवर मात्र येणाऱ्या 4 बॉलवर आक्रमकता दाखवावी लागेल कारण 16 रन पर ओव्हर त्या तुम्हाला या 2 ओव्हरमध्ये विजयाकरता जोडायच्या आहेत. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर झेपावतोय. जोपर्यंत फील्ड केला 1च रन जी दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 25. पूर्वार्धामध्ये खूप जास्त रन बहाल केल्या. उत्तरार्धामध्ये त्याचंच प्रेशर हे फलंदाजी करताना येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
इथनं जर आपण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि या 9 बॉल मध्ये विजयाकरता रन्स जर आपण पाहिलं तर अजूनही 29 धावसंख्येची गरज आहे, कारण या ओव्हर मध्ये सिंगल्स फक्त आल्यात. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे, फ्लाइट बाउन्स बरोबर तिथे विकेट मिळवत असताना बॅटचं गोड चुंबन घेऊन हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. विकेटचं पतन होत आहे. सौरभ सवर त्याला माघारी परतावं लागेल. एक मोठी विकेट आली आहे सौरभ बाद. चार चेंडूचा खेळ तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा या राफल कावर आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक पण विकासने टीमचा खऱ्या अर्थाने विकास केलाय. योगेश चौधरी मात्र तो मैदानात आलाय तर मग शांत कसा राहील. या मॅचला जिंकवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न तो करताना पाहायला मिळेल आणि त्यानं बॉलला उडवून फेकून दिलंय सीमा रेषा पार. षटकार. आता विजया करता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 22. 6 चेंडू आणि 22 धावा या मॅचचं समीकरण ते जुळवायचंय. चला लवकरच पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आहे. 6 चेंडू मध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. थोडस डिस्कशन ते आपल्याला पाहायला मिळते, एकमेकांमध्ये संभाषण ते आपल्याला तिथे पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि तिथे चांगल्या पद्धतीची फिल्डिंग ती पाहायला मिळाली. 1 रन तिथे कंप्लीट झाली. दुसऱ्या धावे करता येणं गरजेचं होतं. आधीच आले असते तर या 2 धावा तिथे कंप्लीट करता आल्या असत्या, मात्र एकच धाव तिथे कंप्लीट केली. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर 1 चेंडूचा खेळ झाला तर येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि या 5 बॉल मध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. शेवटची मॅच जर चांगल्या षटकाची खेळता येईल. जर या मॅच मध्ये थोडी घाई केली आहे 5 बॉल हाताळताना. पहिल्या बॉलवर इथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल आणि त्यामध्ये विकेट आली आहे. योगेश चौधरी काका तो मैदानाच्या आतमध्ये आणि 3 षटकार या मॅचची आता गरज आहे जे त्याला खेळावे लागतील. एकंदर 21 धावा अजूनही 5 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत.
गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आदेश आपला पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र फटका चांगला खेळलाय. बॉल अगदी वाईडिश लॉंग ऑफ मध्ये आलाय. जोपर्यंत रित्या उचलला दुसऱ्या धावे करताचा प्रयत्न तो इथे तोकडा पडलाय. विकेटचं बदल होतंय. योगेश चौधरीला माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर रनआउटच्या माध्यमातून विकेट येते खेळाडू बाद. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या दोन चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 34 धावा लागलेली आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंड कडे फलंदाज रोशन. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये आला आणि याबरोबरच ज्या आशा आहेत त्या मावळतीला गेल्यात. कारण आता इथनं विजयावर शिक्कामोर्तब करणं ते थोडंसं कठीण झालंय. यातील विजयी संघ आणि अबीर 11 आरपी लायन्स वाडा यांच्यामध्ये शेवटचा सामना तो आजचा आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ जी बाकी आहे, जी औपचारिकता आहे ती इथे शेष राहते. चांगला बॉल बॅक टू द बॉलर आणि इथे एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ इथनं बाकी राहतोय. बघूया येणारे 2 बॉल मध्ये जी औपचारिकता आहे ती कशा पद्धतीने पूर्ण होईल. या मॅचच्या सुरुवातीलाच मी म्हटलं होतं, या डावाच्या सुरुवातीला की होंडोची बॅटिंग झाली तर ही मॅच साईराज कुडूस संघाला जिंकता येईल किंवा सौरभ सवर. मात्र सौरभ आणि होंडोनं गुड स्टार्ट दिला, खूप चांगला स्टार्ट दिला. मात्र त्यानंतर स्वतःवर संयम न ठेवता तिथे मोठा फटक्याचा मोह तो आवरता आला नाही आणि स्क्वेअर लेग मध्ये कॅच झाला आणि त्याला माघारी परतावं लागलं. तर नंतर हा डाव अगदी कोसळत असताना पाहायला मिळाला आणि त्यामुळे खूप लवकर या मॅचवर कुरघोडी ती आपल्याला पाहायला मिळते. इथे जी औपचारिकता आहे ती पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर ऑफिशियल अनाउन्समेंट विजेते पदाची आणि त्यानंतर केला जाईल टॉस. आणि इथे फटका तर चांगला आहे, मात्र हा फटका विजय मिळवून देण्याने या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अविनाशजी चौधरी साहेब जे इथे उपस्थित झालेत, सन्माननीय मुदस्सर पटेल इथे उपस्थित होत आहेत आणि सन्माननीय स्वप्नील जाधव इथे उपस्थित झालेत. या तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अविनाशजी चौधरी, मुदस्सर पटेल आणि स्वप्नील जाधव या तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. या आपण टॉस करणार आहोत. अविनाशजी चौधरी साहेब, स्वप्नीलजी जाधव साहेब आणि मुदस्सर पटेल साहेब यांना विनंती करेन की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया.